राजेंद्र हगवणे आणि सुशीलची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना हिंजवडी ठाण्यात आणण्यात आले। थोड्याच वेळात आरोपींना शिवाजीनगर कोर्टात देखील हजर करण्यात येईल। त्यामुळे पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाचा हा पुढचा टप्पा आता पार पडलेला आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशीलची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना सकाळी अटक करण्यात आली आणि आता त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना आता हिंजवडी ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात या आरोपींना शिवाजीनगर कोर्टात देखील हजर करण्यात येईल। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, या हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या दोघांना आणण्यात आलंय। वैद्यकीय तपासणी त्यांची औंध जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आली आणि इथून काही वेळामध्ये शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये या दोघांना हजर केलं जाईल। या दोन्ही ठिकाणांमधलं अंतर बऱ्यापैकी आहे। हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणारं हिंजवडी पोलीस ठाणा आहे। लॉकअप या ठिकाणी आहे, त्यामुळे या दोन आरोपींना इथं आणण्यात आलंय। गुन्हा दाखल आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणि आता त्यांना न्यायचंय पुणे शहरातल्या शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये। तर असा हा सगळा प्रकार सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांना हजर केलं जाईल। त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून होईल। या प्रकरणामध्ये आपण सगळे जाणतो की या वैष्णवी हगवणेची सासू, ननंद आणि नवरा आधीपासूनच अटक आहेत। हे तिघे देखील इथेच याच पोलीस ठाण्यामध्ये जी कोठडी आहे याच पोलीस ठाण्यामध्ये जी कोठडी आहे त्या कोठडीमध्ये आहेत आणि तिथेच या दोघांना आता नव्याने जे अटक करून आणलेले आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना देखील ठेवण्यात आलंय। एका अर्थाने संपूर्ण कुटुंब तपासासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।